माझ्या पाल्याला कधीही हार पत्करायला लागू नये किंवा माझं मूल हे कायम यशस्वी व्हावं म्हणून मी काय करू, अशी पालक वारंवार माझ्याकडे विचारणा करत असतात. नमस्कार, मी तुमची NLP कोच आणि पेरेंटिंग कोच योगिता गुळवणी. आज आपण या विषयावरच बोलणार आहोत. साहजिक आहे, प्रत्येक पालकांना असं वाटतं की माझं मूल खूप यशस्वी व्हावं, पण त्यानं कधीही अयशस्वी होऊ नये किंवा हार पत्करू नये, हा थोडा अट्टाहास मला तरी विचित्र वाटतो. अहो, दुःख आहे म्हणून तर सुखाला किंमत आहे, हार आहे म्हणून तर जिंकण्याला काहीतरी अर्थ आहे. आपण पालक म्हणून कायम आपल्या मुलांच्या पाठीशी उभं राहणं हे मी समजू शकते. आपण पालक मुलांना आयुष्यभर नाही ना पुरणार आहोत, काही दिवसांनी तरी त्यांना आपला जीवन मार्ग हा स्वतःच बनवायचा आहे. त्यामुळं तिथं त्यांनी सगळे अनुभव घेतले पाहिजेत. जिंकण्याबरोबर हरण्याचाही अनुभव त्यांना असला पाहिजे. हरल्यावर नेमकं काय करतात, तो पिक्चर नव्हता का ज्याच्यात सुशांत सिंग राजपूत आपल्या मुलाला तो IITला जाणार म्हणून तयार करत असतो. बरोबर, याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या मुलाला सतत फक्त जिंकण्यासाठी तयार केलं आणि देव न करो त्याला कधीतरी हार पत्करावी लागली, तर मग ते मूल ते हार पचवू शकेल? यासाठी मला तरी असं वाटतं की मुलांना नाही ऐकण्याची सवय पाहिजे. कायम नंबर 1 वर न राहता कुठल्याही नंबरवर राहणं किंवा काही गोष्टी फक्त स्वतःच्या मानसिक आनंदासाठी करणं हेही आपण मुलांना शिकवलं पाहिजे. तेव्हा मला तरी असं वाटतं, मुलांना मेहनत करायला शिकवा, त्याचं ॲप्रिसिएशन करा, पण कायम मुलांनी जिंकलंच पाहिजे, यशस्वीच झालं पाहिजे, हा अट्टाहास कृपया मुलांसाठी करू नका.